असताना हे करतायत. एक महिला कार्यकर्ते जाऊ द्या ना, महिलांची जाऊ द्या ना. पण त्यांनी झेंडा आणला म्हणून त्यांना मारहाण केली जाते आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार वेगळं दृश्य आज महाराष्ट्र बघतोय. त्या बाई त्या बाई काय झालंय? कोण अडवायला हो? चाललंच म्हणत्या मोठ्या साहेबांना अडवतो आणि झेंडा फडकवतो. काही झेंडा तयार सोडायला तयार नाहीये. अरे झेंडा घेतला म्हणून काय झालं? झेंडा नको होता. झेंडा हिसकावून घ्यायचा आहे त्यांना. झेंडा सोडायचा, ती कार्यकर्ते काही झेंडा सोडत नाहीये. कसला झेंडा आहे तो? शिवसेना पक्षाचा, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा हा. ते काही झेंडा सोडत नाही आणि यांचं असं म्हणणं की हा झेंडा सोडला पाहिजे. आता गेट वरती काय होईल सांगता येत नाही. झेंडा आहे ना, मग काय अर्थ? जबाबदारी आहे. कलेक्टर कुठे दाखवा मला. कलेक्टर खरा महत्वाचा प्रश्न आहे की ही स्थिती बघा. पण ह्या तर शिवप्रेमी आहेत ना, या शिवप्रेमी आहेत ना. कशासाठी? मी राजकीय म्हणून नाही बोलत, मी शिवकन्या म्हणून बोलते. जो महाराजांचा अवमान करेल त्याच्या पाठी आम्ही नाही. अवमान तुम्ही होता ना इथे, अनावरणाच्या दिवशी तुम्ही होता ना साहेब. मला माहिती आहे प्रत्येकाचा चेहरा. मी त्या मारवाला होते. हे जे काय सुरू आहे ते वेगळं दृश्य. या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते यांचा सोडाना झेंडा काढून घ्यायचा त्यांना. उद्धव ठाकरे राहू दे ना त्यांच्या कधी नाही सोडणार. त्यात सोडत आहे. सोडायला कोण वैभव नाही करू यांचे समर्थक पण आले. अरे परिस्थिती बघा ना, काय सांगतात. यांनी सगळ्यात चांगला महत्वाचा मुद्दा इकडे मला पण हे कळवून घ्यायचं आहे की प्रशासन काय करते. इकडे तुम्ही इकडे यांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला. इकडे एक मिनिट. ताई तुमचा महत्वाचा मुद्दा आहे. प्रशासन कुठं बसलं हे बघा. अजून एक प्रशासन कुठे? कॅमेरामॅन इकडे घ्या, इकडे दाखवा तुम्हाला. दाखवा. आज इकडे कलेक्टर उभे आहेत. कुठे दाखवा मला कलेक्टर. पळाले. त्यांना म्हटलं कलेक्टर मला हे शोधायचं काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. आज इथे राडा होतोय. कलेक्टर हातात घडी घालून उभे आहेत.
जेव्हा मी त्यांना विचारलं कलेक्टर साहेब तुमची जबाबदारी कुठे आहे लॉ आणि ऑर्डर सांभाळायची, कलेक्टर आता तिथून पळून गेलेले आहेत. म्हणजे हे कलेक्टर कोणाचे मिंदे आहेत का असं आम्हाला संशय येतो. या इकडे हे माझ्या दृश्य महिलेवर बघा तुम्ही. अत्याचार चालू आहे. पण त्यांनी झेंडा सोडायला काय हो, हरकत? पण मला वाटतं झेंडा धरला तर काय राजकारण होता का नाही होतं. हे शिवाजी महाराजांचं आहे तर शिवाजी महाराजांचा झेंडा आहे. पण तिथे हजारो झेंडे लटकतायत ते नाही ना काढले. हा. मग तिच्या हातातला झेंडा तुम्हाला का तो कुठल्या फुटतोय? पक्षाचा आहे? तो शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे. हा, आणि हा कुठल्या पक्षाचा आहे? उद्धव साहेबांचाच आहे. तू सोडायचा नाही नाहीये. तुला. मग एवढे आहेत ना, एवढे झेंडे आहेत ना, मग कलेक्टर पोलिसांनी काय येऊ कुठे दिलं? कलेक्टर कुठे आहे? पळून तुम्हाला- गेले. हे भयंकर परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी इथे हे उपस्थित कलेक्टर आहेत, नाहीये. त्यांना हकलवा या जिल्ह्यातून. एसपी कुठे आहेत? एसपी कुठे आहेत? एसपी गायब आहेत. एसपी गायब आहेत. साहेब इथे नाही, सगळे इथे राजकीय हे आहेत ऑफिसर्स आहेत. मला फार फक्त इथे गंमत पक्षीय वाटते राजकारण प्रशासनाची. चालू आहे. काय कुणीही- परिस्थिती आहे बघा. कुणीही law कुठे order काहीही नाहीये. होऊ शकतं असं चित्र आहे. जिल्हाधिकारी गायब आहेत, एसपी गायब आहेत. आणि या ऑलरेडी तुम्ही एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यात ही दृश्य बघितलेली आहेत. आता जे काही घडतं आहे ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला, राजकीय संस्कृतीला, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय होईल याची ही चुणूक आहे. आत्ता आले साहेब. मॅडम एसपी कुठे आहेत? कुठे आहेत एसपी? कुठे आहेत एसपी साहेब? कुठे आहेत एसपी साहेब? हा, एसपी साहेब कुठे आहेत? हा, कुठे आहेत एसपी साहेब? कुठे आहेत? हा, एसपी साहेब कुठे आहेत? एसपी साहेब कुठे आहेत? हा, एक मिनिट सर. What is the situation? What is happening here? पुलिस है उधर, कंट्रोल में सिचुएशन हम हैंडल कर रहे हैं. सिच्युएशन कंट्रोल में नहीं है, देख रहे हैं. हे एसपी आहेत. यांना याची आता सगळ्या राजकीय पक्षाचं असं म्हणणं आहे की हे बघा अतिरिक्त पोलीस फौजफाटा आलाय सर. अतिरिक्त पोलीस फौजफाटा आलेला आहे. ही गोष्ट खरं तर आधीच करायला हवी होती ना. आता ज्या पद्धतीचे दृश्य महाराष्ट्र बघतो आहे, ती परिस्थिती बघतो आहे. आम्ही एसपीनाही हा प्रश्न विचारला की काय हे ह्या दृश्यातनं काय दिसतं आहे. हा